काल एक मूवी बघितला, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. ह्यामध्ये एक मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत किंवा खूप सारे असे त्या रिलेटेड कन्सेप्ट सांगितले आहेत आणि खूप छान पद्धतीने कन्सेप्ट सांगितलेले आहेत. मी सुद्धा त्या मताशी सहमत आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी लहानपणापासून खर्च करताय. तुम्ही वर्षाला 30 ते 40,000, 50,000, 60,000 फीस भरताय. 10वी ते 15वी पर्यंत खूप स्वस्त आहे. तुम्हाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, की आपण एकतर 30-40,000 भरूया वर्षाला किंवा आपण फ्रीमध्ये गव्हर्नमेंट स्कूलमध्ये किंवा एक अजून कमी ज्या फीजवाल्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना शिकवू शकतो. पण हेच जर तुम्ही MBA करायचंय, CA करायचंय, लॉ करायचंय, काही असेल, तिथे तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. सो तुम्ही कमीत कमी त्यांच्यावर आत्ता खर्च करा. जास्तीत जास्त त्यांच्या नावे इन्व्हेस्ट करा. जे की त्याला वापरता येतील पुढच्या कोर्सेससाठी, जे की चांगलं शिक्षण त्याला घेता येईल.